नमस्कार मित्रांनो. सध्या तुम्ही बघतच आहात शेअर मार्केटमध्ये फ्लक्च्युएशन खूप चालू आहे. म्हणजे त्याचा त्रास सगळ्यांनाच झाला ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती. पण आता काही दिवसांपासून शेअर मार्केट थोडा वधरतोय. मग काहींना वाटत असेल की आपण शेअर मार्केटमध्ये पैसा टाकावा. तर माझा जे असे नवीन इन्व्हेस्टर आहेत किंवा जे इन्व्हेस्टर थोडेसे पॅनिक झाले असतील त्यांच्यासाठी काही मोजक्या असे टिप्स आहेत ज्या तुम्हाला त्या शेअर मार्केटमध्ये टिकून राहण्यास मदत करतील. म्हणजे जेव्हा शेअर मार्केट फ्लक्च्युएट होत असतो तेव्हा तुम्हाला जास्ती प्रॉफिटची तर अपेक्षा नसतेच. मग अशा वेळी करायचं काय? तर अशा वेळी त्या शेअर्सवर लक्ष द्या ज्यांचा पीबी रेशो आता पीबी रेशो म्हणजे काय? प्राइस टू बुक. आता पीबी रेशो म्हणजे काय? प्राइस टू बुक रेशो. आता जी बुक व्हॅल्यू असते आणि जी सध्याची शेअर प्राइस आहे त्याचा रेशो त्याला बोलतात पीबी रेशो. असे म्हणतात हा रेशो तुमचा 1 पेक्षा कमी असला पाहिजे. इट हॅज टू बी लेस दॅन 1. मग तुमचा शेअर सेफ आहे. आणि समजा तुमचा जर पीबी रेशो वाढत असेल तर ह्याचा अर्थ त्याला पोटेन्शियल आहे. पण सध्याची जर स्थिती बघता मी सजेस्ट करेल की अशा शेअर्सला हात टाका त्याचा पीबी रेशो 1 पेक्षा कमी आहे. दुसरं, त्याचं 52 वीक कडे लक्ष ठेवा. काही काही शेअर मार्केट जे 52 वीक हायला टच केले असतील, म्हणजे माझं असं सजेशन आहे की त्याला तो शेअर्स विकत घेण्यापेक्षा अशा शेअर्समध्ये पैसे टाका जो 52 वीकला टच केलेला आहे आणि त्याला वाढायला अजून व्हावे. असं नाही की तो एखादा शेअर 52 वीक हायपेक्षा जास्ती जाऊ शकत नाही, जाऊही शकतो. पण सध्या जे मार्केट दाखवतंय, जे फ्लक्च्युएशन आहे, जे युद्ध स्थिती सर्वीकडे चालू आहे, ती बघता रिस्क घेण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून 52 वीक लो कडे जरा लक्ष द्या. आणि थर्ड जे मी सजेस्ट करतो, डिव्हिडंड. म्हणजे जर तुम्ही आता बघितलं तर अनेक शेअर्स चांगले डिव्हिडंड देत आहेत आणि शेअर्स विकताना पण तुम्हाला तेवढं प्रॉफिट नाही होणार. मग जर डिव्हिडंड घेतलं, मी पण हेच केलं, जे डिव्हिडंड शेअर्स आहेत त्यामध्ये जास्ती पैसे गुंतवा. डिव्हिडंड शेअर्समध्ये पैसा गुंतवल्यानंतर तुम्हाला जो इंटरिम डिव्हिडंड मिळतोय, फायनल डिव्हिडंड मिळतोय, त्यामध्ये तुमची जी गुंतवणूक आहे त्याला तुम्हाला रिटर्न्स चांगले मिळतात. म्हणजे काही काही शेअर्स तुम्हाला पर शेअर 6 रुपीज देत आहेत, 7 रुपीज देत आहेत, अबाव 5 देत आहेत, अबाव 3 देत आहेत. तर डेफिनेटली दे आर व्हेरी गुड शेअर्स. ठीक आहे. पुढच्या अपडेटसाठी आपण नक्कीच लवकर भेटू. धन्यवाद.